गुड मॉर्निंग. आजचा आपला चर्चेचा विषय आहे केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. हा जो चॅप्टर आहे आपल्याकडे NCERTच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला, यामध्ये आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भातला हा चॅप्टर आहे. आपण आतापर्यंत असं पाहिलं की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या सर्व गोष्टी उघड्या डोळ्याने दिसतात त्या सर्व या आपल्या केमिस्ट्रीचा भाग आहेत. पिरियडिक टेबलमध्ये असणारे सर्व 118 एलिमेंट्स किंवा यापुढेही ज्या ज्या नवीन एलिमेंट्सचा शोध लागला जाईल ते सर्व एलिमेंट्स ज्या पद्धतीनं आपल्या दैनंदिन कामामध्ये उपयोगात आणू शकले जातील ते सर्व प्रकार आपल्या शास्त्रज्ञांकडनं सातत्यानं सुरू असतात. जगभरातल्या रिसर्च लॅबमध्ये न्यू मटेरियल सिंथेसिस किंवा नवीन पदार्थांचा शोध लावणं ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. आणि म्हणून हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये आपण 3 महत्वाचे विषय हाताळणार आहोत. पहिला आहे मेडिसिन, जो की आज जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे सर्वांना माहिती आहे. दुसरा आहे अन्न, फूड, की आपण दररोज दिवसातनं 3 वेळा अन्न ग्रहण करतो आणि त्यामुळे ते अन्न ग्रहण करत असताना आपल्याला किती काळजी घेतली पाहिजे किंवा आपण नेमकं काय खातोय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरा आहे स्वच्छता. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण गेले काही वर्षापासून या देशभरातील अनेक सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलं आणि त्यामुळं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की जे छोटे मोठे आजार होते, जे साथीचे आजार होते, त्यांचं प्रमाण आपल्या देशामध्ये फार कमी व्हायला लागलं. आणि म्हणून या स्वच्छतेच्या दृष्टीनं केमिस्ट्रीचं काय योगदान आहे किंवा कोणते केमिकल कंपाऊंड आपल्याला स्वच्छतेसाठी उपयोगी पडू शकतात. जसं की आज आपण करोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये बघतोय की साबणानं हात धुतल्यानंतर आपण करोना व्हायरसचा अटकाव करू शकतो, प्रतिकार करू शकतो. म्हणजे इतकी साधी सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं की प्रश्न जितका मोठा असतो तितकं त्याचं उत्तर छोटं असतं. करोना व्हायरस सारख्या अत्यंत मोठ्या या साथीच्या आजारामध्ये आपल्याला साबण आणि सॅनिटायझर हे 2 अत्यंत छोटे केमिकल्स, त्या मानानं अत्यंत सिंपल केमिकल्स आपल्या मदतीला आहेत, जेणेकरून आपण करोना व्हायरसचा मुकाबला करू शकतो आहे. तर आपण या चॅप्टर मध्ये बघूया की आपल्या चॅप्टरचे नक्की ऑब्जेक्टिव्ह काय आहे, म्हणजे हा चॅप्टर आपल्याला का शिकायचा आहे. मी स्क्रीन शेअरच्या माध्यमातून तुमच्याशी हे स्क्रीन शेअर करेल. व्हिज्युअलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ केमिस्ट्री इन डेली लाईफ. आजवरच्या 2 ते 3 लेक्चर्स मध्ये मी हे सातत्यानं सांगत आलोय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केमिस्ट्री हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून आपण उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी आपण या जगाकडे जर पाहिलं तर सगळीकडे असणारा केमिस्ट्रीचा उपयोग आपल्या लक्षात येईल. दुसरा ऑब्जेक्टिव्ह आहे आपला एक्सप्लेन द टर्म केमोथेरपी. केमोथेरपीमध्ये 2 शब्द आहेत. एक केमो म्हणजे केमिकल आणि थेरपी म्हणजे पद्धती, उपचार पद्धती. ज्या उपचार पद्धतीमध्ये केमिकल्स वापरले जातात त्याला आपण केमोथेरपी असं म्हणतो. साधारणपणे कॅन्सरच्या पेशंटकडे जास्तीत जास्त केमिकल्स वापरले जाण्याचं प्रमाण असतं आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये जो रूढ झालेला शब्द आहे त्यामध्ये कॅन्सरच्या पेशंटला केमोथेरपीची गरज असते असं आपण म्हणतो. क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्ज आपण पाहणार आहोत. म्हणजे आज आपण अँटीव्हायरल, अँटी मलेरियल, अँटी HIV, अँटी डिप्रेसंट, अँटीसेप्टिक असे वेगवेगळ्या क्लास ऑफ कंपाऊंडची चर्चा करत असतो किंवा आपल्या दैनंदिन बोलण्यामध्ये हे शब्द येत असतात. तर ह्याचं क्लासिफिकेशन काय असतं? ड्रगचं क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर होतं? त्याच्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे त्याच्या आधारावर होतं, त्याची कोणती ऍक्शन होते त्याच्या आधारावर होतं, किंवा तो कुणावर ऍक्शन करतो याच्या आधारावर होतो, किंवा तो कोणता रोग बरा करतो या आधारावर होतं. अशा 4 प्रकारच्या क्लासिफिकेशनचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. ड्रग टार्गेट इंटरॅक्शन हा आपला पुढचा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ड्रग टार्गेट इंटरॅक्शन म्हणजे काय की ज्या वेळेस एखादं केमिकल आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं, मग ते टॅबलेटच्या स्वरूपात असेल, सिरपच्या स्वरूपात असेल, इंजेक्शनच्या स्वरूपामध्ये असेल, किंवा आपण मलम म्हणून आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर ते वापरलेलं असेल, हे सर्व केमिकल जेव्हा आपल्या शरीराच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस ते कोणत्या घटकाशी कोणते ऍक्शन्स करतात, कोणत्या रिएक्शन्स घडतात, त्याचा काय रिस्पॉन्स असतो, त्याला बायोलॉजिकल रिस्पॉन्स जनरेट करणं असं म्हणतात. म्हणजे आपण एक सजीव आहोत आणि आपण ज्या पण क्रिया करणार आहोत त्या कशाला तरी प्रतिक्रिया देणार आहोत. म्हणजे एखादं केमिकल ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एंटर करेल त्यावेळेस आपल्या शरीराची काय प्रतिक्रिया असणार आहे हे आपण इथं बघणार आहोत.
व्हेरियस टाइप्स ऑफ ड्रग फंक्शन, जे वेगवेगळे ड्रग्ज आपण घेतो त्याची आपल्या शरीरावर काय रिएक्शन होते हे आपल्याला बघायचं आहे. काही लोकांना सर्वच ड्रग सर्वच लोकांना सारख्याच प्रमाणात लागू होतील असं नाही. त्यामुळे आपण बघतो की डॉक्टर सुरुवातीला आपल्याला एखादं माइल्ड अँटीबायोटिक देतात, नंतर मग थोडं स्ट्रॉंग अँटीबायोटिक देतात, किंवा एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या 2 पेशंटना ज्यांना साधारण सारखाच त्रास होत आहे त्यांना 2 वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात. याचं कारण की प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि तो येणाऱ्या औषधाला कशा प्रकारे रिस्पॉन्ड करणार आहे किंवा कशा प्रकारे उत्तर देणार आहे हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. आणि म्हणून एकाच प्रकारची अनेक औषधं बाजारामध्ये उपलब्ध असतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती घ्यायची असतात. आपल्या शेजाऱ्याला एखाद्या औषधाचा गुण आला किंवा त्यानं तो बरा झाला म्हणून आपण सुद्धा मेडिकलमध्ये जाऊन तेच औषध घेऊन यायचं असं कधीही करायचं नाही. मेडिकल ऍडवाइस शिवाय किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषध किंवा गंभीर आजारावर इलाज स्वतःहून करायचा नाही. याला मेडिकलच्या भाषेमध्ये सेल्फ मेडिकेशन नावाचा प्रकार म्हणतात, जो कधीही करायचा नाही. त्यानंतर आपण फूड केमिस्ट्रीमध्ये बघणार आहोत स्वीटनिंग एजंट्स आणि प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे आपण जी साखर खातो, दिस इज ऑल्सो केमिकल, सुक्रोज किंवा सॅकरिन नावाचं एक कंपाऊंड बद्दल तुम्ही ऐकलं असेल, किंवा तुम्ही स्टिविया नावाच्या एका झाडाबद्दल ऐकलं असेल की त्या स्टिविया नावाच्या झाडाचे पानं जर तुम्ही चाखले तर ते गोड लागतात. ज्या लोकांना डायबिटीज आहे ते लोक सुक्रोज न खाता स्टिवियाच्या पानापासून बनवलेला स्वीटनर घेतात, कारण त्याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि त्यांची शुगर लेवल त्याच्यामुळे वाढत नाही. तर ही काय गंमत आहे ही पण आपण बघणार आहोत. आणि फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आपण प्रोसेस फूड ज्याला म्हणतो, की जे आपण आज बंद डब्यामध्ये किंवा बंद पाकिटामध्ये खातो. तुम्ही सगळेजण लेज, कुरकुरे किंवा अनेक पदार्थ, बिस्किट, अनेक प्रकारचे मिठाई हे अनेक दिवसापासून दुकानात असतात आणि आपण जाऊन घेऊन येतो आणि ते खातो. तर हे जे प्रोसेस फूड असतं हे टिकून ठेवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपण बघतो की आपण जेव्हा लहान होतो किंवा आजही दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा लोणचं बनवलं जातं तेव्हा त्या लोणच्यामध्ये मीठ टाकलं जातं आणि तेल टाकलं जातं. तर हे का टाकलं जातं? कारण ते लोणचं वर्षभर टिकावं म्हणून. म्हणून मीठ आणि तेल ही प्रिझर्वेटिव्ह आहे. साखर हे सुद्धा प्रिझर्वेटिव्ह आहे. तुम्ही जर गुलाबजामुन बनवण्याची प्रक्रिया बघितली असेल तर गुलाबजामुन हे साखरेच्या पाकामध्ये ठेवले जातात. का? कारण साखर इज ऑल्सो अ गुड प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की साखर पडली की मुंग्या लागतात, परंतु दुसऱ्या वेळेस त्याला काय म्हणतो, साखर इज अ गुड प्रिझर्वेटिव्ह. तुम्ही तुमच्याकडचं केमिकल कशा पद्धतीनं वापरता यावर त्याचा उपयोग ठरतो. आणि अशा प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आपण बघणार आहोत की बेन्झोइक ऍसिड काय करतं, बफर म्हणजे काय असतं, अन्न खराब का होतं. अन्न खराब होतं कारण त्याचं ऑक्सिडेशन होतं किंवा रिडक्शन होतं. जास्त करून ऑक्सिडेशन होतं कारण हवेमध्ये ऑक्सिजन असतो आणि सूर्यप्रकाश असतो. या 2 घटकामुळे अन्न खराब होतं. आणि मग हे टाळायचं असेल तर आपल्याला काय लागतं, अँटीऑक्सिडंट्स लागतात. आणि म्हणून बफर सारखे पदार्थ जे की या ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेला इनहिबिट करतात, थांबवून ठेवतात, असे प्रकार आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरायचे असतात. यानंतर आपल्याला क्लिन्झनिंग एजंट म्हणजे ज्या साबणी आहेत त्या कशा बनतात. आपल्याला एक ढोबळमानानं आपण 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेलो आहे की व्हॉट इज सोप. सोप इज अ सोडियम ऑर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड. मग ह्या फॅटी ऍसिड कोणते कोणते आहेत, मग कोणत्या साबणानं आपण आंघोळ करायची, कोणत्या साबणानं कपडे धुवायचे, त्यांचे ऍक्शन काय असते, त्यांचे हजार्ड्स काय असतात, हे कसं काम चालतं, हे सगळं आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की आपल्या संपूर्ण जीवनावर, मानवी जीवनावर केमिस्ट्रीचा प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि या सर्वांचा एक समान उद्देश आहे की आपलं जीवन सुसह्य व्हावं. आणि हे करत असताना आपल्याला मग अन्न असेल, औषधे असतील, कपडे असतील, सिंथेटिक फायबर. तुम्ही सगळ्यांनी गुरु हा चित्रपट बघितला असेल. गुरु या चित्रपटामध्ये ज्या केला सिल्क नावाचा उल्लेख केला जातो, किंवा हे सिंथेटिक फायबर पूर्वीच्या काळी आपण आखाती देशामधनं आणायचो आणि भारतामध्ये स्वस्तामध्ये विकायचो. कारण आपल्याकडे जेव्हा कापडाच्या गिरण्या होत्या आणि त्यापासून कापड बनवलं जायचं ते महाग होतं, आणि जेव्हा हे केला सिल्क किंवा सिंथेटिक फायबर आलं ते खूप स्वस्तामध्ये मिळायला लागलं. आणि म्हणून रिलायन्स सारख्या कंपनीनं पॉलिस्टरचे खूप मोठे मोठे कारखाने या देशामध्ये उभे केले आणि विमल नावाचा एक ब्रँड यावेळेस रिलायन्सनं सुरुवात केली. तुमच्यापैकी अनेक लोकांना आज हा ब्रँड माहीत सुद्धा नसेल, परंतु विमल हे भारतातलं सगळ्यात पहिलं पॉलिएस्टर सिल्क आहे की जे भारतीयांनी वापरलं.
तर हे सिंथेटिक फायबर्स आहेत, सिंथेटिक कलर्स आहेत. बॉम्बे डाईंग नावाची एक कंपनी होती, आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल. तर ह्या कंपनीमध्ये डाय बनवले जायचे. डाय म्हणजे रंग. आणि मग हे डाय संपूर्ण तुमच्या कपड्याच्या इंडस्ट्रीमध्ये, घरांना रंग देण्याच्या कामामध्ये, मेडिसिन्समध्ये, फूडमध्ये सगळीकडे वापरले जायचे. फूड मटेरियल मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की जर समजा तुम्ही चांगलं अन्न खाल्लं नाही तर तुम्हाला औषध खावं लागतं. इफ यू डोंट ईट गुड फूड यू हॅव टू ईट मेडिसिन ॲज फूड असं म्हटलं जातं. आणि म्हणून चांगलं अन्न खाण्यासाठी किंवा चांगले अन्न पदार्थ आपल्याला मिळण्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील एक केमिस्ट्रीचा भाग आहे. यानंतर आहेत केमिकल्स, एक्सप्लोजिव्ह. जगभरातल्या ज्या संशोधन संस्था आहेत त्याच्यामध्ये जे संशोधन चालतं त्यात मी नेहमी मुलांना सांगतो की सर्वात महत्वाचं संशोधन चालतं की डिफेन्स. प्रत्येक देशाला दुसऱ्या देशाची भीती असते आणि त्यामुळं इतरांपेक्षा जास्त विध्वंसक शस्त्र आपल्या आर्सेनलमध्ये किंवा शस्त्रागारामध्ये असावेत असं सगळ्यांना वाटत असतं. आणि म्हणून जगभरातला रिसर्च हा डिफेन्स ड्रिव्हन रिसर्च असतो. आणि डिफेन्सचं जे बजेट आहे ते सगळ्या देशांचं सर्वात जास्त बजेट असतं. आणि म्हणून यातला संपूर्ण पैसा हा नवीन नवीन मटेरियल शोधणं, नवीन नवीन एक्सप्लोजिव्ह शोधणं, बुलेट प्रूफ जॅकेट शोधणं अशा प्रकारच्या गोष्टींसाठी खर्च होत असतो. फ्युएल्स आहेत. फ्युएल म्हणजे एनर्जी. हे संपूर्ण जग चालतं एनर्जीवर. आपण सूर्यप्रकाशापासून एनर्जी घ्यायचो, नंतर आपल्याला इंधनाचा शोध लागला, मग पेट्रोलचा शोध लागला. त्याच्या सगळ्यात अगोदर आपण वाफेचे इंजिन वापरले. जेम्स वॅटनं वाफेचं इंजिन तयार केलं. इंधनाचा शोध लागल्यानंतर पेट्रोल, डिझेल, वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स हे आपण फ्युएल म्हणून वापरले. आज आपण पुन्हा एकदा सूर्यप्रकाशाकडे किंवा सोलर एनर्जीकडे, विंड एनर्जीकडे, अशा रिन्युएबल एनर्जीकडे जातो आहोत. हा सुद्धा केमिस्ट्रीचाच एक पार्ट आहे. रॉकेट प्रोपेलंट म्हणजे काय की आपलं जे रॉकेट पृथ्वीच्या बाहेर सोडलं जातं, ज्याच्यामुळे सॅटेलाइट सगळे स्पेस स्टेशन मध्ये पाठवले जातात, स्पेसमध्ये पाठवले जातात, त्या सर्वांना जे प्रोपेलंट म्हणजे इंधन, रॉकेटसाठी जे फ्युएल वापरलं जातं त्याला रॉकेट प्रोपेलंट असं म्हणतात. विशेषतः हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी वापरला जातो. तर हा जो हायड्रोजन गॅस आहे हा जाळल्यानंतर काय तयार होतं? H2O. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर H2O तयार होतं. म्हणून हायड्रोजन हे सगळ्यात कमी प्रदूषण करणारं इंधन आहे, कारण त्यापासून फक्त पाणी तयार होतं. हायड्रोजनला जाळल्यानंतर पाणी तयार होतं. परंतु हायड्रोजन हा स्वतः अत्यंत एक्सप्लोजिव्ह पदार्थ आहे. त्यामुळं तुम्ही ज्याप्रमाणे LPG सिलेंडर घेऊन चालवू शकता किंवा घरामध्ये ठेवू शकता, तसं रॉकेट साठीचा हायड्रोजन तुम्ही घरामध्ये वापरू शकत नाही. मग याला सुरक्षितपणे कसं वापरता येईल याच्यासाठी केमिस्ट्री लॅबमध्ये संशोधन सुरू असतं. बिल्डिंग अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल. बिल्डिंग आणि इलेक्ट्रॉनिक मटेरियल मध्ये काय केमिस्ट्रीचा संबंध आहे? कारण सिमेंट इज अ केमिकल. चांगल्या दर्जाचं सिमेंट, जास्तीत जास्त काळ इमारत उभी राहावी, तिला जास्तीत जास्त मजबूती यावी, म्हणून त्याच्यामध्ये काय ऍडिशन करता येतील यावर संशोधन चालू असतं. आपल्या मोबाईलमध्ये जी बॅटरी असते ती पूर्वी साधी बॅटरी असायची की जिचं वजन जास्त असायचं, आणि आज जी बॅटरी येते ती लिथियम आयनची बॅटरी येते जिचं वजन अतिशय कमी असतं. हा चमत्कार केमिस्ट्रीचा आहे. तुमच्या मोबाईलचं वजन कमी होण्यामागं केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये झालेलं संशोधन आहे. आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्या लक्षात येतात किंवा ज्या गोष्टी लक्षात सुद्धा येत नाही अशा अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्या केमिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या आयुष्यावर आहे. We ourselves are beautiful chemical creations and all our activities are controlled by chemicals. आपण स्वतः सुद्धा संपूर्ण केमिकल आहोत. का? कारण आपल्या केसामध्ये काय आहे? विटॅमिन ई आहे. आपली संपूर्ण बॉडी कशापासून बनलेली आहे? 18 प्रकारच्या अमिनो ऍसिडचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स याच्या माध्यमातून आपली बॉडी बनलेली आहे. आणि हे 18 प्रकारचे अमिनो ऍसिड संपूर्ण पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीमध्ये असल्यामुळे ही संपूर्ण सजीव सृष्टी ही एक केमिस्ट्रीची लॅब आहे. आणि हे सर्व सजीव हे केमिस्ट्रीचे एक ब्युटिफुल प्रोडक्ट आहेत. हे आपण सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवायचं. जेव्हा आपल्या शरीराला एखादी इजा होते आणि शरीरातून रक्त बाहेर येतं, तर तुम्हाला जगाच्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये रक्त तयार होताना दिसत नाही. तुम्हाला ब्लड बँकेमध्येच रक्त घ्यायला जावं लागतं. कारण ब्लड हे फक्त माणसाच्या बोन मॅरो मध्ये, म्हणजे माणसाच्या हाडाच्या आतमधल्या बाजूला जी जागा आहे त्याला बोन मॅरो म्हणतात, आणि त्या बोन मॅरो मध्येच फक्त रक्त तयार होतं. जगाच्या कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये आजपर्यंत रक्त तयार करण्यात यश आलेलं नाही. आणि म्हणून
निसर्ग ही सगळ्यात मोठी केमिकल लॅबोरेटरी आहे की जी तुमचं संपूर्ण सजीवाचं कंट्रोल करत असते. आणि वी शुड रिस्पेक्ट आवर मदर अर्थ अँड मदर नेचर. या युनिटमध्ये आपण काय बघणार आहेत की मेडिसिन, फूड मटेरियल आणि क्लिन्झनिंग एजंट या 3 गोष्टीवर आपण जास्त भर देऊन त्याचा अभ्यास करणार आहोत. ड्रग्ज आणि त्यांचे क्लासिफिकेशन. What we are going to see now is drug and their classification. ड्रग मॉलिक्यूल म्हणजे काय? ड्रग हा शब्द फार ढोबळमानानं वापरला जातो आपल्याकडं. म्हणजे ड्रग म्हणजे काहीतरी अंमली पदार्थ असा एक साधारण समज असतो. परंतु कुठलंही औषध हे अंमली पदार्थ आहे किंवा विष आहे हे मी कालही सांगितलं होतं की एखाद्या डोसपेक्षा, दिलेल्या डोसपेक्षा जर जास्त प्रमाणात तुम्ही औषध घेतलं तर दॅट इज पॉइझन. म्हणजे तुम्ही एखादं खोकल्याचं औषधाची बाटली आणली आणि चुकून तुम्ही चमच्यानं न घेता जर ती बाटली तोंडाला लावली आणि तुमच्याकडनं जास्त औषध पिलं गेलं तर तुम्ही दिवसभर झोपलेले राहू शकता. हा प्रयोग तुम्ही करू नका अजिबात. परंतु कधी कधी चुकून असं होतं की खोकल्याचं औषध एका चमच्याऐवजी 2 चमचे घेतले तर तुम्ही 1 तासाऐवजी 2 तास झोपलेले असता. याचं कारण दॅट इज अ केमिकल अँड इट हॅज गुड इफेक्ट ॲज वेल ॲज इट हॅज ॲडव्हर्स इफेक्ट. आणि म्हणून प्रमाणामध्ये दिलेल्या डोसमध्ये जर तुम्ही ते औषध घेतलं तरच ते मेडिसिन आहे. लो मॉलिक्युलर मास असणाऱ्या म्हणजे 100 ते 500 युनिट इतकं मॉलिक्युलर मास असणारे जे केमिकल आहेत त्यांचा ड्रग म्हणून वापर होतो. म्हणजे ते सिंपल मॉलिक्युल्स असतात आणि ते सिंपल मॉलिक्युल्स तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर एक बायोलॉजिकल रिस्पॉन्स तयार करतात. बायोलॉजिकल रिस्पॉन्स म्हणजे काय की ते मॉलिक्यूल आणि आपल्या शरीरातले मॉलिक्यूल यांची इंटरॅक्शन होते आणि आपलं शरीर त्याला सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद देतं. त्याला बायोलॉजिकल रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे तुमची तब्येत चांगली होऊ शकते किंवा बिघडू शकते. हा बायोलॉजिकल रिस्पॉन्स जर थेरॉपॅटिक आणि युजफुल असेल. थेरॉपॅटिक म्हणजे काय की ज्याला काहीतरी औषधी किंवा उपचाराच्या दृष्टीनं महत्व आहे अशा प्रकारचा जर असेल तर त्या ज्या केमिकलला आपण मेडिसिन असं म्हणतो. म्हणजे एखादं मेडिसिन किंवा एखादं केमिकल तुम्ही घेतल्यानंतर जर तुम्हाला बरं वाटलं, तुमचा डिस इज म्हणजे काय? डिस म्हणजे वाईट, इज म्हणजे सहज सुलभता. एखादा माणूस आजारी पडला म्हणजे तो अवघडल्यासारखं वाटतं, त्याला अनकम्फर्टेबल वाटतं, त्याला डिस इज होणं म्हणतात. इज म्हणजे सहज आणि डिस इज म्हणजे अवघड, असा तो शब्द आहे डिस इज. तर हा डिसीज बरा होतो म्हणून त्याला मेडिसिन म्हणतो. मेडिसिन काय करतं? मेडिसिन 3 गोष्टी करतं. डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. डायग्नोसिस म्हणजे काय? ते निदान करतं तुमच्या आजाराचं. तुम्ही डायग्नोस्टिक सेंटर हा शब्द बऱ्याच ठिकाणी पाहिलेला असेल. डॉक्टरांनी तुम्हाला एक्स-रे करायला पाठवलं, पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये पाठवलं किंवा तुम्हाला सिटी स्कॅन आणि MRI स्कॅन करायला पाठवलं. दॅट इज डायग्नोसिस. ते डायग्नोसिस असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल सोडले जातात किंवा तुमच्यावर कुठल्या तरी धातूचे एलिमेंटचे रेडिएशन सोडले जातात आणि त्याच्यातून जे रिझल्ट मिळतात ते रिझल्ट घेऊन डॉक्टर असं ठरवतात की तुम्हाला नक्की कोणता आजार झालाय. म्हणजे तुमचा एक्स-रे केला, तुम्ही MRI आणि सिटी स्कॅन केला. MRI आणि सिटी स्कॅन करताना कधी कधी तुमच्या शरीरामध्ये 10 ml 20 ml असं एक औषध सोडलं जातं. ते साधारणपणे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात की ज्याच्यामधून काही रेडिएशन्स निघतात जे सिटी स्कॅन आणि MRIच्या मशीनमध्ये ते तपासले जातात आणि येणाऱ्या रिपोर्टमध्ये तुमच्या शरीरातल्या कुठल्या भागामध्ये कुठली अडचण आहे याचा रिपोर्ट डॉक्टरला दिला जातो. दॅट इज डायग्नोसिस. दुसरा आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणं. साधं उदाहरण आहे, आपण हळदीचा काढा दररोज संध्याकाळी घेतला पाहिजे. म्हणजे हळद, दूध आणि गुळ याचं मिश्रण आपण करून दररोज संध्याकाळी, आपल्या आजीबाईपासून हे सगळं सांगत आलेले आहेत. आजीबाईचा बटवा नावाची एक संकल्पना होती, त्याच्यामध्ये सुद्धा ते होतं की अशा प्रकारे जर तुम्ही हळद, दूध आणि गुळाचं कॉम्बिनेशन घेतलं तर तुम्हाला साधारणपणे खोकला आणि सर्दीसारखे छोटे मोठे आजार होणार नाहीत किंवा तुमच्या शरीरामध्ये जे छोटं मोठं इन्फेक्शन झालेलं आहे ते होणार नाही. आणि याला म्हणतात प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शन म्हणजे थांबवणं. काही लोक मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतात, काही जण प्रोटीन सप्लिमेंट घेतात. दॅट इज प्रिव्हेन्शन, की तुम्ही आजारी पडण्यापासून थांबण्यासाठी या गोळ्या घेतात किंवा हे औषधोपचार घेतात. आणि तिसरं आहे ट्रीटमेंट. जर समजा तुम्हाला निदान झालं, तुमच्याकडनं प्रिव्हेन्शनच्या ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या नाही तर तुम्ही आजारी पडणार आणि आजारी पडले की तुम्हाला ट्रीटमेंट द्यावी लागणार. या 3ही ठिकाणी केमिस्ट्रीचा उपयोग होतो, मेडिसिनचा उपयोग होतो. मोस्ट ऑफ द ड्रग्ज युज्ड ॲज मेडिसिन आर पोटेन्शियल पॉइझन. पोटेन्शियल पॉइझन म्हणजे हे जर ड्रग प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घेतले तर ते विष आहे.
आपण हिंदी चित्रपटात नेहमी बघतो, झोपेच्या गोळ्या घेतल्या जातात आणि झोपेच्या गोळ्याची अख्खी बाटली तोंडाला लावली जाते. दॅट इज पॉइझन. यूज ऑफ केमिकल्स फॉर थेरप्युटिक इफेक्ट इज कॉल्ड केमोथेरपी. ज्या केमिकलचा उपयोग तुमच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो त्यांना, त्या प्रकाराला केमोथेरपी असं म्हणतात. या क्लासिफिकेशन मध्ये आपल्याला असं बघायचंय, ड्रग्स कॅन बी क्लासिफाईड मेनली ऑन द क्रायटेरिया. एक 4 क्रायटेरिया आहे. पहिला क्रायटेरिया आहे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. फार्मॅकोलॉजी म्हणजे काय, की एखादा केमिकल किंवा मेडिसिन, आपण मेडिसिन असा शब्द वापरू आता, कारण ज्या केमिकलमुळे तुम्हाला उपचार होतो त्याला मेडिसिन म्हणतो आपण. तर याचा एक फार्माकोलॉजिकल इफेक्ट असतो. फार्मॅकोलॉजी म्हणजे त्या औषधाचा नक्की काय परिणाम तुमच्या बॉडीवर होणार आहे, त्याला कोणत्या पर्टिक्युलर टाईपच्या ट्रीटमेंटसाठी वापरलं जाणार आहे, त्यावरनं त्याचा फार्मॅकोलॉजिकल टाईप ठरतो. म्हणजे आपण जसं म्हणतो अँटी ॲलर्जिक, अॅनाल्जेसिक, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटी मलेरियल, अँटी टीबी, हे जे प्रकार आहेत दॅट इज ऑल फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. म्हणजे हे ड्रग कोणत्या प्रकारच्या उपचारासाठी किंवा कोणत्या प्रकारच्या आजारासाठी वापरलं जाणार आहे यावरून त्याचा एक क्लास ठरतो, त्याला म्हणतात फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. जी मुलं बी फार्मसी, एम फार्मसीला भविष्यात जातील त्यांच्यासाठी फार्मॅकोलॉजी हा एक वेगळा विषय अभ्यासासाठी असतो. म्हणजे एम फार्म इन फार्मॅकोलॉजी अशी सुद्धा एक डिग्री शिक्षण क्षेत्रामध्ये उपलब्ध असते. मग उदाहरण काय आहेत, की अॅनाल्जेसिक हे पेन किलर्स असतात. म्हणजे आपण पेन किलर्स जसं जी खाल्ले नाही पाहिजे, परंतु पेन किलर हा एक टाईप ऑफ फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन आहे. अँटीसेप्टिक, सेप्टिक होणं म्हणजे काय, इन्फेक्शन होणं, आणि त्याला अँटी म्हणजे त्याचा विरोध करणं. अँटीसेप्टिक, जे केमिकल्स तुमच्या इन्फेक्शन होण्यापासून तुम्हाला वाचवतात त्यांना आपण अँटीसेप्टिक असं म्हणतो. किल ऑर अरेस्ट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कोणते, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असतील, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फंगाय असतील, पॅथोजेन्स असं आपण त्याला ढोबळमानाने म्हणतो. पॅथोजेन म्हणजे असा एक ऑर्गॅनिझम की जो तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करून तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन किंवा डिसीज आणतो, त्याला पॅथोजेन म्हणतात. मग ह्याला किल केलं जाऊ शकतं किंवा याची ऍक्शन थांबवली जाऊ शकते. अशा 2 प्रकारचे एक मेडिसिन्स उपलब्ध असतात, त्याबद्दल आपण थोड्या वेळानं बोलणार आहोत. दुसरा जो क्लास ऑफ कंपाऊंड आहे तो आहे ऑन द बेसिस ऑफ ड्रग ऍक्शन. ड्रग ऍक्शन म्हणजे की तुम्ही केमिकल तुमच्या शरीरामध्ये घेतल्यानंतर नक्की कोणती बायोकेमिकल प्रोसेस होणार आहे. उदाहरण दिलं त्यांनी की अँटीहिस्टामाइन नावाची जर कंपाऊंड तुम्ही घेतली, हिस्टामाइन नावाचं एक कंपाऊंड असतं, तुम्ही अँटीहिस्टामाइन जर कंपाऊंड घेतले तर ते अँटीहिस्टामाइन इनहिबिट द ऍक्शन ऑफ हिस्टामाइन. हिस्टामाइन कॉजेस इन्फ्लेमेशन इन द बॉडी. हिस्टामाइन नावाचा एक केमिकल जो तुमच्या शरीरामध्ये तयार झाला तर तो तुमच्या शरीरामधल्या त्या भागाला सूज आणतो, आणि मग ती सूज थांबवायची असेल तर तुम्हाला अँटीहिस्टामाइन नावाचे कंपाऊंड, क्लास ऑफ कंपाऊंड घ्यावे लागतात, जे की तुमच्या त्या हिस्टामाइनचं प्रोडक्शन थांबवतात किंवा त्याची ऍक्शन थांबवतात. आणि म्हणून अँटीहिस्टामाइन हा एक ड्रग ऍक्शन नुसार तयार झालेला क्लास ऑफ कंपाऊंड आहे. म्हणजे आपण साधारणपणे बघतो की डोट आणि अँटीडोट असा एक केमिस्ट्रीमध्ये किंवा मेडिसिन मध्ये प्रकार असतो. सापाचं विष उतरवण्यासाठी सापाच्या विषापासून बनवलेलाच एक पदार्थ तुम्हाला, व्हेनोम, हा तुम्हाला चढवावा लागतो सलाईनच्या द्वारे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर सर्पदंश झाला तर तेव्हा त्याला उपचारासाठी नेलं जातं, त्यावेळेस त्याला अँटी स्नेक व्हेनोम दिलं जातं. म्हणजे ज्या ऍक्शनमुळं तुमच्या शरीरामध्ये स्नेकचं पॉइझन पसरलंय आणि ते तुमच्या व्हायटल ऑर्गनवर अटॅक करतंय, त्याला उपचार म्हणून त्याच प्रकारच्या विषापासून बनवलेलं एक अँटीडोट असतो, जो की सापाच्या विषानं केलेलं डॅमेज जे आहे ते कंट्रोल करू शकतो किंवा सापाच्या विषामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्याची ऍक्शन थांबवू शकतो. अशा प्रकारची ही बायोलॉजिकल रिस्पॉन्स असतात. तिसरा क्लास जो आहे तो आहे बेस्ड ऑन द केमिकल स्ट्रक्चर. ह्याच्यातलं सगळ्यात सोपं उदाहरण आहे की सल्फा ड्रग्स. इथे या ठिकाणी एक स्ट्रक्चर दिलेलं आहे, अरोमॅटिक स्ट्रक्चर आहे, त्याला एका बाजूला NH2 ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला SO2 NHR असा ग्रुप आहे. तर यातला जो SO2 NHR हा ग्रुप आहे त्याला साधारणपणे सल्फोनामाइड ग्रुप असं म्हटलं जातं आणि ढोबळमानानं त्याचा सल्फा ड्रग्स असा उल्लेख केला जातो. त्याच्यामध्ये कॉमन केमिकल स्ट्रक्चर जे असतं त्यावरनं त्याचं नाव ठरवलं जातं. म्हणजे आपण जसं म्हणतो की क्लोरो कंपाऊंड, ब्रोमो कंपाऊंड, आयोडो कंपाऊंड, ऍसिड, बेसेस, सॉल्ट्स, हे जे क्लास ऑफ कंपाऊंड आहेत
अशाच प्रकारे ड्रग्ज ऍक्शन मध्ये सल्फा ड्रग हा एक प्रकारचा ड्रग आहे आणि त्याचं स्ट्रक्चर या ठिकाणी दिलंय. केमिकल स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये एक नेहमी काळजी घ्यायची की हे फक्त वाचून लक्षात ठेवायचे नाही, तर रद्दी पेपर जमा करायचे किंवा विकत घ्यायचे 10 रुपये 20 रुपये किलोनं आणि पेन्सिलनं किंवा पेनानं हे स्ट्रक्चर नेहमी नेहमी काढून बघायचे. कारण हे डोळ्यानं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की हा ध्यानात राहिलं, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष परीक्षेमध्ये तो पेपरवर काढायला जाल त्यावेळेस तो ऑर्थो पोझिशनला होता की पॅरा पोझिशनला होता की मेटा पोझिशनला होता, सबस्टिट्युएंट कुठे होता हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्या हाताला इतकी सवय झाली पाहिजे हे स्ट्रक्चर काढायची की एक वेळ मेंदू विसरला तरी चालेल, परंतु आपला हात विसरता कामा नाही. तर हे सल्फा ड्रग हा स्ट्रक्चरल फीचर वरनं ठरवलेला क्लास ऑफ कंपाऊंड आहे. पुढचा एक क्लास आहे ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर टार्गेट. मॉलिक्युलर टार्गेट म्हणजे की ज्या वेळेस आपण एखादा ड्रग ओरली किंवा इंजेक्शन न घेतो त्यावेळेस ते ड्रग नक्की कशावर रिॲक्शन करणार आहे. आपल्या शरीरामध्ये काय आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, लिपिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, न्यूक्लिक ऍसिड आहेत. मग हा ड्रग यापैकी नक्की कोणत्या कंपाऊंडला टार्गेट करतोय हे ज्यावरनं ठरतं त्यावरनं त्याचा क्लास ठरतो. टार्गेट मॉलिक्यूल किंवा ड्रग टार्गेट काय आहे त्याच्यावरनं मॉलिक्युल्सचं किंवा मेडिसिनचं टार्गेट केलं जाऊ शकतं, क्लासिफिकेशन केलं जाऊ शकतं. आणि ही मोस्ट युजफुल क्लासिफिकेशन आहे मेडिसिनल केमिस्ट साठी. मेडिसिनल केमिस्ट म्हणजे कोण? मेडिसिनल केमिस्ट म्हणजे इथे आता एक मेसेज आला होता की जर समजा 40 मिनिटानंतर हे आपलं कॉन्व्हर्सेशन बंद पडलं तर पुन्हा एकदा त्याच मीटिंग आयडी वर क्लिक करून जॉईन व्हायचं. साधारणपणे झूम मीटिंग 40 मिनिटासाठी चालते. जर बंद झाली तर कुठंही न जाता परत एकदा सुरू करायची, त्याच ठिकाणी क्लिक करायचं. मेडिसिनल केमिस्ट म्हणजे कोण? तर मेडिसिनल केमिस्ट म्हणजे जे केमिस्ट त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये मेडिसिनल ऍक्टिव्हिटीजवर काम करत असतात. केमिकल कंपाऊंड, नवीन केमिकल कंपाऊंड शोधणे, त्याची काय ड्रग ऍक्शन आहे याचा अभ्यास करणं, या प्रकारच्या केमिस्टना मेडिसिनल केमिस्ट म्हणतात. आणि ह्यांच्यासाठी हे क्लासिफिकेशन उपयोगाचं अशासाठी आहे की जर समजा मी एक मेडिसिनल केमिस्ट आहे आणि मला माहिती आहे की फक्त कार्बोहायड्रेट बरोबर रिॲक्शन करणाराच कंपाऊंड मेडिसिन मला शोधायचं आहे, तर ते काम माझ्या दृष्टीनं सोपं होतं. कारण 4 ते 5 प्रकारचे टार्गेट बरोबर काम करत बसण्यापेक्षा मला जर सांगितलं गेलं की तुमच्या या केमिकलमुळे फक्त प्रोटीनवर रिॲक्शन झाली पाहिजे किंवा कार्बोहायड्रेटवर रिॲक्शन झाली पाहिजे किंवा लिपिड्सवर रिॲक्शन झाली पाहिजे किंवा हार्मोन्सवर रिॲक्शन झाली पाहिजे, तर मग मला त्या टार्गेट मॉलिक्युलचं स्ट्रक्चर काय आहे, ते कशा प्रकारे रिॲक्शन करतात आणि मग माझ्याकडच्या कंपाऊंड मध्ये काय काय आहे आणि ही कशी रिॲक्शन होऊ शकेल, याचा परिणाम काय होऊ शकेल, याच्यातनं बाय प्रोडक्ट काय तयार होऊ शकतील, हे सगळं अभ्यासायला मला सोपं जातं. म्हणून दिस इज द मोस्ट युजफुल क्लासिफिकेशन. दुसरं आहे ड्रग टार्गेट इंटरॅक्शन. ड्रग आणि टार्गेटची काय इंटरॅक्शन होते. आपण म्हटलं की हे सगळे मॅक्रोमॉलिक्युल्स हे बायोलॉजिकल ओरिजिन मध्ये असतात आणि हे जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येतात तेव्हा ते कुठल्या तरी प्रकारे एक केमिकल रिॲक्शन करतात आणि त्यातनं एक बायोकेमिकल रिस्पॉन्स जनरेट होतो. एक्झाम्पल दिलंय की प्रोटीन जे आहेत, या प्रोटीनचे अनेक प्रकार आपल्या शरीरामध्ये असतात आणि जे प्रोटीन बायोलॉजिकल कॅटलिस्ट म्हणून काम करतात त्यांना एन्झाईम असं म्हणतात. आपण कालच्या चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन मध्ये असं बघितलं की एन्झाईम्स हे अतिशय छोट्या क्वांटिटीमध्ये म्हणजे कॅटॅलिटिक क्वांटिटीमध्ये 0.1, 0.01, 0.001 इतक्या कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्या शरीरामध्ये उपस्थित असतात आणि आपल्या संपूर्ण शरीरातल्या बायोकेमिकल प्रोसेसेस ते घडवून आणत असतात. मग हे एन्झाईम कोण असतात? दीज आर द प्रोटीन्स. आणि कोणते प्रोटीन्स? दोज प्रोटीन्स विच आर परफॉर्मिंग द रोल ऑफ बायोलॉजिकल कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कोण आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती. कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ जो केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, परंतु ज्याच्या उपस्थितीमुळे केमिकल रिॲक्शन स्पीडअप होते किंवा लवकर होते. मग असे प्रोटीन्स जे बायोलॉजिकल रिॲक्शन घडवून आणतात त्यांना एन्झाईम्स असं म्हणतात. आणि हे जे एन्झाईम्स असतात त्यातल्या ज्या एन्झाईम्समुळे आपल्या शरीरातली कम्युनिकेशन सिस्टम चालते. आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक खूप मोठी कम्युनिकेशन सिस्टम आहे. कारण मेंदू जो डोक्याच्या वरच्या भागामध्ये असतो साधारणपणे, काही जणांना नसतो असं आपण म्हणतो, तर हा जो डोक्याचा वरच्या भागामध्ये बसलेला मेंदू आहे, यामधनं दिल्या जाणाऱ्या सर्व ऑर्डर्स, आदेश, सूचना हे संपूर्ण शरीराच्या सर्व पार्ट्सनी ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार ऍक्शन घेतली पाहिजे. तर त्याच्यासाठी एक कम्युनिकेशन सिस्टम आपल्या शरीरामध्ये असते
आपण त्याला नर्व्हस सिस्टम असं सुद्धा ढोबळमानानं म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे प्रोटीन्स या कम्युनिकेशन सिस्टमचे भाग असतात त्यांना रिसेप्टर असं म्हणतात. रिसेप्टर म्हणजे ग्रहण करणारा, घेणारा. काय घेतो तो? आदेश घेतो. कुणाचा आदेश घेतो? मेंदूचा आदेश घेतो. म्हणजे मेंदूपासून निघणारा आदेश तुमच्या शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचवणं हे काम तुमच्या कम्युनिकेशन सिस्टमचं असतं. आणि त्या ठिकाणी एन्झाईम्स नावाचे जे प्रोटीन्स असतात त्यांना रिसेप्टर असं म्हणतात. मग हे दुसऱ्या प्रकारचे जे प्रोटीन्स असतात ते कॅरियर प्रोटीन्स असतात. हे प्रोटीन्स काय करतात? हे पोलर मॉलिक्युल्सला सेल मेम्ब्रेन मध्ये इकडून तिकडे पोहोचवतात. म्हणजे ही ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे, ट्रक, टेम्पो याच्यासारखी, की जे एका ठिकाणनं मटेरियल घ्यायचं आणि दुसऱ्या सेलच्या दुसऱ्या ठिकाणी आपण पोहोचवायचं. आपण अमिबामध्ये काय बघितलं होतं की अमिबाला जर एखादा पदार्थ खायचा असेल तर अमिबा स्वतः त्याच्यापर्यंत जातो, त्याच्या भोवती गोळा करतो आणि त्याला स्वतःच्या शरीरामध्ये ओढून घेतो. परंतु हे सगळ्यांना शक्य नसतं. तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये तयार झालेली एनर्जी ही जर तुमच्या स्टमक पासनं तुमच्या हातापर्यंत पायापर्यंत पोहोचवायची असेल तर ती कुणीतरी ती वाहून नेली पाहिजे, कम्युनिकेट केली पाहिजे. आणि म्हणून या प्रकारचे जे प्रोटीन्स असतात त्यांना कॅरियर प्रोटीन्स म्हणतात. आपण बघतो ट्रकवर, टेम्पोवर नाव लिहिलेलं असतं गुड्स कॅरियर. गुड्स म्हणजे काय? माल. कॅरियर म्हणजे काय? वाहतूक करणारा. म्हणजे तो जो टेम्पो आहे, तो जो ट्रक आहे, तो काय आहे? माल वाहतूक करणारा टेम्पो आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी कॅरियर प्रोटीन आहेत की जे पोलर मॉलिक्युल्सला सेल मेम्ब्रेन मध्ये एकमेकापासून दुसरीकडे पोहोचवत असतात किंवा त्यांचं ट्रान्सपोर्ट करत असतात. न्यूक्लिक ऍसिड हॅव कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन. न्यूक्लिक ऍसिड हे सुद्धा प्रोटीन्स असतात. आणि कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे काय? की आपण काय बघितलं होतं, मानवाच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रोमोझोम असतात. 23 क्रोमोझोमच्या जोड्या आपण बघितल्या होत्या, बरोबर? की 22 क्रोमोझोममुळे तुमच्या शरीराची रंग, ठेवण, उंची, हाईट, तुमचे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक ठरतात. आणि एक जी जोडी असते एक्स आणि वाय, त्यामुळं स्त्री की पुरुष, मेल की फिमेल, तुमचं जेंडर ठरतं. तर अशा प्रकारची ही जी कोडेड जेनेटिक इन्फॉर्मेशन असते ही न्यूक्लिक ऍसिड मध्ये असते. आता सध्या आपण करोना पॅन्डेमिक मध्ये पेपरमध्ये वाचतो, टीव्ही मध्ये बघतो की त्या व्हायरसचा कोड अद्याप डिकोड झालेला नाही. त्याचा जेनेटिक कोड अजून सगळ्यांना कळालेला नाही. संपूर्ण जगामध्ये किती प्रकारचे व्हायरस पसरलेत याचा जेनेटिक कोडचा शोध घेण्याचा प्रयत्न सगळे शास्त्रज्ञ करत आहेत. तर मग ही जी जेनेटिक कोड आहे हे न्यूक्लिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये असतात. आणि न्यूक्लिक ऍसिड हे मूळतः प्रोटीन्स असतात. लिपिड्स आणि कार्बोहायड्रेट्स हे स्ट्रक्चरल पार्ट्स असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये आपण जे म्हणतो की चरबी आहे किंवा खूप सारा मसल्स आहेत, हे सगळे कशाच्या स्वरूपामध्ये आहे? लिपिड्स आणि कार्बोहायड्रेटच्या स्वरूपामध्ये. हे तुमची बॉडी मोठी करण्यामध्ये किंवा तुमचा मास ठरवण्यामध्ये मोठी भूमिका बजावत असतात. आपल्याला या चॅप्टरमध्ये असं बघायचंय की हे ज्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत, रिसेप्टर किंवा कॅरियर किंवा न्यूक्लिक ऍसिड किंवा लिपिड आणि कार्बोहायड्रेट आहे, ह्यांची मेडिसिन्स बरोबर कशा प्रकारे रिएक्शन होते आणि काय रिस्पॉन्स जनरेट होतात हे आपल्याला बघायचं. एन्झाईम ऍज ड्रग टार्गेट्स. हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स तुमच्या शरीरामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि ते जर बायोलॉजिकल कॅटॅलिसिस करत असतील तर त्यांना आपण एन्झाईम असं म्हणतो. मग हाऊ डू एन्झाईम कॅटलाइज द रिएक्शन? हे तुम्ही ज्यावेळेस कॅटॅलिटिक रिएक्शन्स बघाल, त्यांनी सेक्शन सांगितलंय 5.2.4 हा सेक्शन मध्ये कॅटॅलिस्टिक रिएक्शन्स कशा घडतात हे त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. मेनली हे जे एन्झाईम्स असतात हे दोन प्रकारे फंक्शन करतात. पहिलं फंक्शन असतं म्हणजे या एन्झाईमच्या मोड ऑफ ऍक्शन, एन्झाईमचा जो मोड ऑफ ऍक्शन आहे तो दोन प्रकारे असतो. या एन्झाईमचं काम काय आहे? टू कॅटलाइज द रिएक्शन. मग आता एखादी केमिकल रिएक्शन करत असताना जर तुम्ही दोन केमिकल सबस्ट्रेट मध्ये रिएक्शन होत आहे आणि तुम्ही त्याच्यात तिसरा कॅटलिस्ट टाकला तर तो कशी ऍक्शन करेल हे साधारणपणे आपण समजून घेऊ. तर पहिला प्रकार असेल की हा जो एन्झाईम आहे हा तुमच्या रिएक्शनचा सबस्ट्रेटला धरून ठेवेल. समजा तुम्ही लहान असताना डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरनं सांगितलं की इंजेक्शन द्यायचंय, तर तुम्ही लगेच तिथून पळून जायचा प्रयत्न करायचे आणि मग तुमचे पालक तुम्हाला धरून ठेवायचे. मग हे जे धरून ठेवणं आहे दॅट इज टू होल्ड द सबस्ट्रेट. सबस्ट्रेट म्हणजे कोण? की ज्याच्यावर रिएक्शन होणारी, तुम्हाला इंजेक्शन द्यायचंय, दॅट इज द सबस्ट्रेट. आणि दुसरा कोण आहे?
ऍक्टिव्ह साईट ऑफ एन्झाईम होल्ड द सबस्ट्रेट मॉलिक्युल इन सुटेबल पोझिशन. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या पालकांना की याला अशा पद्धतीनं झोपवा, की पालक लगेच तुम्हाला तशा पद्धतीनं बेडवर झोपवायची. सो दॅट इट कॅन बी अटॅक्ड बाय रिएजंट इफेक्टिव्हली. म्हणजे डॉक्टरांना अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इंजेक्शन देता येईल. एन्झाईमचं काय काम आहे पहिल्या प्रकारात, की त्यानं सबस्ट्रेटला होल्ड करायचं, अशा पद्धतीनं होल्ड करायचं की जो दुसरा केमिकल रिएक्शन त्या ठिकाणी घडवून आणायचे आहे, तो जो केमिकल एजंट आहे त्याला त्या सबस्ट्रेटवर चांगल्या पद्धतीनं अटॅक करता येईल. अटॅक करणं म्हणजे हल्ला करणं हा साधारण शब्द झाला, परंतु केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये अटॅक करणं म्हणजे रिएक्शन होणं. तर ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी तुमचा सबस्ट्रेट हा योग्य पोझिशन मध्ये आणण्याचं काम हे एन्झाईमचं असतं. ही पहिली पद्धत आहे. आपण चित्राच्या स्वरूपामध्ये बघूया. एन्झाईम ज्या प्रकारे काम करतं त्यामध्ये एन्झाईम तुमच्या सबस्ट्रेटला योग्य पद्धतीनं होल्ड करून ठेवतं, की जेणेकरून तुमचा सबस्ट्रेट त्या ठिकाणी ज्या ऍक्टिव्ह साईट आहे त्या ठिकाणी तो योग्य पद्धतीनं बसला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यावर होणारी ऍक्शन ही चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे. ही जी दुसरी ऍक्शन असते ती ऍक्शन 4 प्रकारात होऊ शकते, की तुम्ही आयोनिक बॉन्डिंग करू शकता, हायड्रोजन बॉन्डिंग होऊ शकते, व्हॅन्डर वॉल्स इंटरॅक्शन किंवा ज्याला आपण हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. तुम्ही कधीतरी हा शब्द ऐकला असेल. पाण्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये एक अदृश्य स्वरूपातला बॉन्ड असतो जो सहजासहजी ब्रेक होतो आणि सहजासहजी एकमेकाच्या जवळ येतो. म्हणून आपण पाणी कुठल्याही पदार्थापासून एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकलं तरी ते विनासायास जातं, किंवा पाण्याचे वेगवेगळे तुषार किंवा पाण्याचे थेंब आपण सहजासहजी वेगळे करू शकतो, बाजूला करू शकतो. कारण हे जे वंडर वॉल्स इंटरॅक्शन किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असतं, दिस इज द विकेस्ट बॉन्डिंग, आणि ते कधीही तुम्ही तोडू शकता. म्हणजे पाण्यामध्ये तुम्ही काठी जरी मारली तरी पाण्या थोड्या वेळासाठी तुषार उडवले जातील, परंतु जशी काठी तिथून निघून जाईल तसं ते पाणी पुन्हा एकदा स्वतःच्या मूळ स्वरूपामध्ये येऊन जातं. कारण हे हायड्रोजन बॉन्ड कधीही तुटले जाऊ शकतात आणि कधीही एकत्र येऊ शकतात. आयोनिक बॉन्डिंग होऊ शकतं. आयोनिक बॉन्डिंग हे जगातलं सर्वात स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. साधं उदाहरण तुम्ही मिठाचं ऐकलेलं असेल पूर्वी कदाचित, की मीठ पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतं, तुम्ही जिभेवर ठेवलं तरी विरघळतं. परंतु या मिठाला जर समजा तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आणायचं असेल, मिठाचं पाणी करायचं असेल, मिठाला वितळवायचं असेल, तर तुम्हाला 927 डिग्री सेंटीग्रेड इतकी एनर्जी लागते. साधं पाण्याला उकळवायला किंवा पाण्याची वाफ करायला फक्त 100 डिग्री सेंटीग्रेड तापमान पुरतं, परंतु मिठाला जर उकळवायचं असेल किंवा मिठाचं जर लिक्विड बनवायचं असेल तर तुम्हाला 927 डिग्री इतकं प्रचंड तापमान लागतं. याचं कारण सोडियम आणि क्लोराईड पासून बनलेलं मीठ हा पदार्थ NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे. तिथं आयोनिक बॉन्डिंग आहे, ते जगातलं सर्वात स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं. दुसरं आहे हायड्रोजन बॉन्डिंग, जे मगाशी आपण म्हटलं की H आणि OH, ज्याला आपण व्हॅन्डरवॉलच्या इंटरॅक्शन किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री हा प्रकार नंतर आपण बघणार आहोत भविष्यामध्ये. डायपोल डायपोल इंटरॅक्शन म्हणजे काय, प्लस आणि मायनस चार्जेस तयार होतात आणि प्लस आणि मायनस मध्ये आपण बघितलं की विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असतं. प्लस अँड मायनस हे एकमेकाला धरून ठेवतात. अशा प्रकारचं इंटरॅक्शन होऊ शकतं. म्हणजे सबस्ट्रेटला एन्झाईमनं पकडण्याचे हे 3 ते 4 प्रकार आहेत, की ज्यामुळे सबस्ट्रेट त्या एन्झाईम त्या सबस्ट्रेटला चांगल्या पद्धतीनं पकडून ठेवतो. आणि दुसरा जो सेकंड फंक्शन आहे एन्झाईमचं, त्याचं फंक्शन आहे टू प्रोव्हाइड फंक्शनल ग्रुप्स दॅट विल अटॅक द सबस्ट्रेट अँड कॅरी आउट द केमिकल रिएक्शन. म्हणजे एन्झाईम काय करतात की स्वतःमध्ये असणारे काही केमिकल ग्रुप हे त्या येणाऱ्या पदार्थाला वापरायला देतात. म्हणजे आपण जसं आपल्याकडचं पेन, वही, स्टेशनरी दुसऱ्याला एखाद्याला वापरायला देतो, तसं हे जे प्रोटीन्स असतात हे शरीरामध्ये प्रवेश करणाऱ्या केमिकल्सला स्वतःचे फंक्शनल ग्रुप वापरू देतात, की जेणेकरून तो सबस्ट्रेटवर चांगल्या पद्धतीने अटॅक करेल. आणि अशा 2 पद्धतीनं हे एन्झाईम आपल्या शरीरामध्ये इंटरॅक्शन करत असतात. हे पुन्हा चित्राच्या स्वरूपामध्ये त्यांनी दाखवलंय आपल्याला की ड्रग आणि एन्झाईमची इंटरॅक्शन कशी होते. दुसऱ्या प्रकारामध्ये ड्रग इनहिबिट द ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. आता हे जे एन्झाईम आपल्या शरीरामध्ये काम करत असतात, ह्यांना जर थांबवायचं असेल, ते जर चुकीच्या पद्धतीनं काम करत असतील तर आपल्याला त्यांना थांबवावं लागेल. मग थांबवायचं म्हणजे काय करायचं, इनहिबिट करायचं. तर हे इनहिबिट कसं करायचं,
these can block the binding site of enzyme and prevent the binding of substrate. म्हणजे आपण काय बघितलं की एन्झाईम सबस्ट्रेटला योग्य पद्धतीने धरून ठेवतो. म्हणजे तो आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड, वांडरवाल इंटरॅक्शन, हायड्रोजन बॉन्डिंग याच्या माध्यमातून एन्झाईम सबस्ट्रेटला पकडून ठेवतो. परंतु जर समजा आपण त्याला पकडूच दिलं नाही, त्याची ती जी पकडण्याची ऍक्शन आहे त्याला जर इनहिबिट केलं, थांबवलं, तर काय होईल? एन्झाईमची ऍक्शन थांबवली जाईल. आणि म्हणून प्रिव्हेंट द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट हा आपल्याला एक चांगला पर्याय आहे की ज्या ठिकाणी आपण ह्या एन्झाईमची ऍक्शन थांबवू शकतो. और काय करू शकतो? दुसऱ्या प्रकारात काय करू शकतो? इनहिबिट द कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम. आपण काय बघितलं की एन्झाईम हे येणाऱ्या केमिकलला रिॲक्शन करण्यासाठी मदत करतात. मग आपण काय करू शकतो की त्याची जी कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी आहे ती कॅटॅलिटिक ऍक्टिव्हिटी थांबवून टाकायची, इनहिबिट करायची. मग हे दोन्ही प्रकार की एन्झाईमला सबस्ट्रेटला होल्ड करू न देणं किंवा येणाऱ्या केमिकल्सला एन्झाईमच्या माध्यमातून त्या सबस्ट्रेटवर रिॲक्शन करू न देणं, हे दोन्ही प्रकार जे गोष्टी करू शकतात त्यांना म्हणतात एन्झाईम इनहिबिटर. इनहिबिटर म्हणजे थांबवणारा. ब्रेक येते, ब्रेक लावलं की गाडी थांबते. मग कशी गाडी? तुम्हाला दोन ब्रेक असतात, एक पुढच्या चाकाला ब्रेक असतं, एक मागच्या चाकाला ब्रेक असतं. मग तुम्ही कोणतं ब्रेक वापरायचं हे काळानुसार ठरवता. तुम्ही साधारणपणे गाडीचं मागचं ब्रेक वापरता, परंतु जर इमर्जन्सी आले तर तुम्ही दोन्ही ब्रेक वापरता. तसं या ठिकाणी जे एन्झाईमचे दोन ऍक्शन आहेत की ज्यामध्ये तो एका पद्धतीमध्ये सबस्ट्रेटला पकडून ठेवतो आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये येणाऱ्या केमिकल्सला मदत करतो, ह्या दोन्ही गोष्टी जर थांबवल्या तर त्याला म्हटलं जातं इनहिबिशन किंवा एन्झाईम इनहिबिटर. म्हणजे हे ड्रग जे आहेत त्यांना आपण काय म्हणू शकतो? एन्झाईम इनहिबिटर असं म्हणू शकतो. आता ड्रग्स इनहिबिट द अटॅचमेंट ऑफ सबस्ट्रेट ऑन ऍक्टिव्ह साइट इन टू डिफरंट वेज. आता पहिल्या प्रकारात आपण बघणार आहोत की सबस्ट्रेट्सला होल्ड करण्यासाठी जे एन्झाईम काम करतोय त्याला आपल्याला थांबवायचं. तर मग कसं थांबवता येईल की एन्झाईमनं त्या सबस्ट्रेटला पकडण्याच्या अगोदर जर आपण दुसरा एखादा केमिकल आपल्या शरीरामध्ये सोडून दिला आणि त्याच केमिकलनं जर तो सबस्ट्रेट पकडून ठेवला तर त्या मूळ एन्झाईमला तो केमिकल सबस्ट्रेट सापडणारच नाही किंवा रिकामा सापडणार नाही आणि त्यामुळे पुढची ऍक्शन कुठलीही होणार नाही. म्हणजे याला साधारणपणे हाईड अँड सीक किंवा चोर पोलीस सारखा खेळ आहे की तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या एन्झाईमला एक सबस्ट्रेट पकडायचा आहे आणि त्याच्यावर ऍक्शन घडवून आणायची. परंतु तुम्ही तुमच्या इंजेक्शनच्या माध्यमातून किंवा ओरल सस्पेन्शनच्या माध्यमातून असा केमिकल तुमच्या शरीरामध्ये टाकला की ज्यानं अगोदर जाऊन ती ऍक्टिव्ह साईट पकडली की ज्या ठिकाणी रिॲक्शन होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या त्या मूळ एन्झाईमला ती जागाच मिळू शकली नाही, तर त्याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर. तसं हे कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर मध्ये काय होतं की तुम्ही दोन केमिकल शरीरामध्ये आहेत, एक तुमचा मूळ शरीरातला एन्झाईम आहे आणि दुसरा तुम्ही ड्रग म्हणून घेतलेला आहे. तो तुमचा जो ड्रग आहे तो ड्रग अगोदर जाऊन तुमची ऍक्टिव्ह साईट ताब्यात घेऊन ठेवतो आणि त्यामुळं तुमच्या मूळ एन्झाईमला त्या ठिकाणी ऍक्शन करता येत नाही. अशा प्रकारच्या ड्रगला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर. तो स्पर्धा करतो. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर म्हणजे काय? स्पर्धा करतो. चित्राच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी दाखवलंय की एक ऍक्टिव्ह साईट आहे आणि ती जांभळ्या रंगाच्या त्या सबस्ट्रेटमध्ये आहे. मग तुम्ही हिरव्या रंगाचं एक ड्रग पाठवलंय आणि तुमचा जो सबस्ट्रेट आहे तो थोडासा फिक्कट गुलाबी रंगाचा आहे. मग या ड्रगनं काय केलं की तो त्या ऍक्टिव्ह साईटमध्ये जाऊन बसला आणि तुमचा जो सबस्ट्रेट आहे की ज्याच्यावर रिॲक्शन करायची आहे ती रिॲक्शन त्या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण तुमच्या ऍक्टिव्ह साईटमध्ये ऑलरेडी ड्रग जाऊन बसलाय. बरोबर? म्हणजे तिथं त्या हिरव्या ड्रग मध्ये आणि फिक्कट गुलाबी सबस्ट्रेट मध्ये कॉम्पिटिशन झाली आणि त्या ऍक्टिव्ह साईटमध्ये कोण जाऊन बसला? ड्रग जाऊन बसला. त्यामुळे तुमचा सबस्ट्रेट त्याच्यावर रिॲक्शन घडून येऊ शकली नाही आणि ह्याला म्हणतात कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. ड्रगनं स्पर्धा केली म्हणजे तो ड्रग त्या सबस्ट्रेट पेक्षा जास्त ऍक्टिव्ह होता. बरोबर? तर अशा प्रकारचे चांगले ड्रग, कॉम्पिटिशन करणारे ड्रग शोधणं हे मेडिसिनल केमिस्टचं काम असतं. आता जो दुसरा प्रकार असतो, या दुसऱ्या प्रकारामध्ये इनहिबिशन कसं होतं? पहिल्या प्रकारात आपण बघितलं की ड्रग आला आणि तो ऍक्टिव्ह साईटमध्ये जाऊन बसला. आता दुसऱ्या प्रकारामध्ये हा ड्रग ऍक्टिव्ह साईटला नाही जाऊन थांबत,
हा ड्रग त्या सबस्ट्रेटच्या दुसऱ्या कुठल्या तरी भागात जाऊन बसतो आणि अशा ठिकाणी जाऊन बसतो की ज्यामुळे त्या सबस्ट्रेटचं किंवा ऍक्टिव्ह साईटचं स्ट्रक्चर बदलून टाकतो. आपण इथं चित्रामध्ये बघतोय की जांभळ्या रंगाचं ते एन्झाईम आहे आणि त्याच्यामध्ये जी ऍक्टिव्ह साईट आहे ती व्ही शेपची आहे. परंतु ज्या वेळेस हा इनहिबिटर ड्रग आला आणि तो त्या ऍक्टिव्ह साईटच्या विरुद्ध बाजूने जाऊन चिकटला एन्झाईमला आणि त्यामुळे काय झालं, त्या ऍक्टिव्ह साईटचं रूपांतर झालं गोल किंवा वाटोळ्या आकारामध्ये. तर ते वाटोळ्या आकारामध्ये झाल्यामुळे काय झालं की पुढची रिॲक्शन ज्या ठिकाणी तो सबस्ट्रेट येऊन बसणार होता त्याला तिथे जागाच नाही राहिली बसायला आणि म्हणून याला म्हणतात नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिटर. हा जो ड्रग आला, हा ड्रग इट इज नॉट बाइंडिंग टू द एन्झाईम ऍट ऍक्टिव्ह साईट, इट इज बाइंडिंग टू द डिफरंट साईट, बट इट इज बाइंडिंग इन सच अ वे दॅट इट चेंजेस द शेप ऑफ ऍक्टिव्ह साईट. म्हणजे ऍक्टिव्ह साईटचा शेप बिघडून टाकला आणि हा जो ड्रग आहे हा दुसऱ्या बाजूने जाऊन बसला आणि त्यानं त्या ऍक्टिव्ह साईटची शेप बदलून टाकली की ज्याच्यामुळं त्या सबस्ट्रेटला त्या ठिकाणी येता आलं नाही. मग हे सुद्धा कोव्हॅलंट बॉन्डनं तयार होतो. जो इनहिबिटर एन्झाईम असतो तो या सबस्ट्रेटच्या साईट बरोबर स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो की ज्यामुळं परमनंटली त्या ऍक्टिव्ह साईटची जागा बदलून जाते आणि हा एन्झाईम परमनंटली ब्लॉक होऊन जातो. आणि मग बॉडीला काय करावं लागतं, द बॉडी देन डिग्रेड्स द एन्झाईम इनहिबिटर कॉम्प्लेक्स अँड सिंथेसाइजेस न्यू एन्झाईम. म्हणजे आता तुम्ही जे बघितलं की इनहिबिटर जो आला आणि त्यानं ॲलोस्टेरिक साईट असं म्हटलंय. ॲलोस्टेरिक साईट म्हणजे जी ऍक्टिव्ह साईट नाही, इतर कुठलीही साईट ज्या ठिकाणी हा इनहिबिटर ड्रग येऊन थांबला आणि त्यानं त्या साईटला त्याचा शेप चेंज करून टाकला, त्याला म्हणायचं ॲलोस्टेरिक साईट. तर ह्या ॲलोस्टेरिक साईट बरोबर जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल आणि कोव्हॅलंट बॉन्ड हा साधारणपणे सहजासहजी न तुटणारा बॉन्ड असतो. तो आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत की एक मेडिसिन तयार होण्यासाठी 13 ते 16 वर्ष लागतात. आज आपण जे करोना पॅन्डेमिकवर औषध सापडलं, लस सापडली, इकडून येणार तिकडून येणार, 2 महिन्यात येणार, 1 महिन्यात येणार असं म्हणतो. दिस इज ऑल अनसायंटिफिक टॉक. बिकॉज एक ड्रग शोधण्यासाठी 13 ते 16 वर्ष लागतात. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी 2 वर्षापेक्षा कमी काळामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जाचं औषध मिळू शकत नसतं. आणि म्हणून आज जगभरातल्या सर्व रिसर्च इन्स्टिट्यूट ह्या करोना व्हायरसच्या जिनोम कोडला, सिक्वेन्सला डिकोड करण्यामध्ये आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्यातून कोणत्या प्रकारचे केमिकल्स सोडल्यानंतर हा प्रोटीन किंवा हा न्यूक्लिक ऍसिड आपण नष्ट करू शकतो याच्या संशोधनावर लागलेले आहेत. यानंतरचा पार्ट आहे रिसेप्टर्स ऍज ड्रग टार्गेट. रिसेप्टर म्हणजे कोण? घेणारा. तुमच्या शरीरामध्ये ज्या पेशी दुसरीकडनं येणारे पदार्थ ऍक्सेप्ट करतात त्यांना आपण रिसेप्टर म्हणतो. रिसेप्टर्स आर प्रोटीन दॅट आर क्रुशियल टू बॉडीज कम्युनिकेशन प्रोसेस. म्हणजे मेसेज घेतला जातो, ज्या ठिकाणी घेतला जातो त्या ठिकाणी ड्रग ऍक्शन काय होऊ शकते हे आपण बघणार आहेत. आता ही ड्रग ऍक्शन साधारणपणे समजावून सांगितली की मेसेंजरची ऍक्शन कशी चालते. या ठिकाणच्या चित्रामध्ये तुम्हाला जे दिसतंय त्यामध्ये मेसेंजरची ऍक्शन कशी आहे हे थोडक्यात दाखवलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये एक पेशी आहे आणि त्या पेशीच्या एका बाजूला बाइंडिंग साईट ऑफ द रिसेप्टर म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर ती तुमची पत्रपिटी आहे. बाहेरून आलेला, मेंदूकडनं आलेला जो मेसेज आहे, तो मेसेज घेऊन येणारा जो एन्झाईम आहे किंवा प्रोटीन आहे तो या बाइंडिंग साईट ऑफ रिसेप्टर मध्ये येऊन थांबणार आणि तो येऊन थांबल्यानंतर तो त्या सेलला ऑर्डर सांगणार मेंदूची आणि ती ऑर्डर ती पेशी फॉलो करणार. त्या सेल्स, त्या टिश्यूज, तो बॉडी ऑर्गन हा मेंदूकडून आलेला मेसेज फॉलो करणार. तर मग ह्या प्रोसेसमध्ये हा जो रिसेप्टर आहे की ज्या ठिकाणी हा मेसेंजर येऊन थांब, तुम्ही जर 4x100 अशी एक रिले मॅरेथॉन नावाची किंवा रिले पळण्याची स्पर्धा असते. पहिला धावक पळतो, त्याच्या हातामध्ये एक बॅटन असतं, तो दुसऱ्यापर्यंत जातो, त्याच्या हातात ते बॅटन देतो, तो थांबतो, मग दुसरा पळायला सुरुवात करतो. नंतर तो परत पुढे पळतो, तो तिसऱ्याच्या हातात देतो आणि मग तिथं तो थांबतो, तिसरा माणूस पळायला लागतो. अशा प्रकारे 4 जण मिळून ती स्पर्धा करतात. त्याला 4x100 रिले स्पर्धा असं आपण म्हणतो. तुम्ही कदाचित खेळांच्या स्पर्धा जर टीव्हीवर बघितल्या असतील किंवा शाळेमध्ये बघितल्या असतील तर हे लक्षात येईल
तर ते त्याच्या हातामध्ये जे बॅटन असतं किंवा जी एक नळी दिलेली असते, दॅट नळी इज नथिंग बट युअर मेसेज. तो मेसेज पास केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्या शरीरामध्ये देखील मेंदूपासून येणारा जो मेसेज आहे तो त्या सेलच्या एका टप्प्यापर्यंत येतो, त्या सेलला टच होतो आणि त्या सेलला टच केल्यानंतर तो मेसेज त्या सेलमध्ये पास केला जातो. तो मेसेंजर प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये किंवा त्या सेलमध्ये प्रवेश करत नाही. तो फक्त त्या एका ठराविक भागापर्यंत येऊन थांबतो आणि मेसेज पास करतो. आता या ठिकाणी काय करायचं की जर समजा आपल्याला तो मेसेज पोहोचूच द्यायचा नाही, तर काय करता येईल आपल्याला की ही जी बाइंडिंग साईट आहे ह्या बाइंडिंग साईटलाच आपण बंद करून टाकू शकतो. बरोबर? ते कसं आपण बघू. या चित्रामध्ये दाखवलं, मेसेज बिटवीन टू न्यूरॉन्स अँड बिटवीन टू न्यूरॉन्स टू मसल इज कम्युनिकेटेड थ्रू सर्टन केमिकल्स. यांना म्हणायचं केमिकल मेसेंजर. या ठिकाणी जांभळ्या रंगामध्ये केमिकल मेसेंजर दाखवलेला आहे. तर हा जो बाइंडिंग साईट मध्ये येणारा केमिकल मेसेंजर आहे हा त्या रिसेप्टर पर्यंत येतो, त्या रिसेप्टरच्या एका बाजूला बाइंड करतो, मेसेज त्या सेलला पास करतो आणि नंतर निघून जातो. रिएजंट स्ट्रक्चर हे पुन्हा पहिल्यासारखं होतं, त्याचं रिगेन केलं जातं स्ट्रक्चर. हा मेसेंजर तुमच्या टिश्यूच्या आतमध्ये येत नाही, हे या चित्रामधून तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे बॅटन दिल्यानंतर पुढचा खेळाडू पळायला सुरुवात झाली की पहिला खेळाडू थांबून घेतो, पहिला खेळाडू त्याच्या मागे पळत जात नाही. हा एक साधा नियम आहे या ठिकाणी. मग आता या ठिकाणी काय करता येईल, दीज रिसेप्टर शो सिलेक्टिव्हिटी फॉर वन केमिकल मेसेंजर. म्हणजे हे जे रिसेप्टर असतात हे रिसेप्टर प्रत्येक मेसेंजरसाठी वेगवेगळ्या प्रकारचा रिसेप्टर असतो. देर आर लार्ज नंबर ऑफ डिफरंट रिसेप्टर्स इन बॉडी दॅट इंटरॅक्ट विथ डिफरंट केमिकल मेसेंजर. म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये जी ही संदेशाची देवाणघेवाण आहे ही सतत त्यानं करोडो मेसेजेस इकडून तिकडे पाठवले जातात. कारण आपल्या मेंदूद्वारे जे सगळे ऑर्गन किंवा ज्या सगळ्या सिस्टम, समजा आपली नर्वस सिस्टम आहे, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, आपली रेस्पिरेटरी सिस्टम आहे, आपली लिम्फोटिक सिस्टम आहे, आपली एक्सक्रिटरी सिस्टम आहे, ह्या सगळ्या सिस्टम, हृदयाचं कार्य आहे, लिव्हरचं कार्य आहे, हे सगळं सातत्यानं चालू ठेवण्यासाठी मेंदूतून ज्या वेगवेगळ्या ऑर्डर्स दिल्या जातात हे लाखोंच्या संख्येनं रिसेप्टर आणि मेसेंजरचं काम आपल्या शरीरामध्ये चालू असतं, न्यूरॉन्सच्या साह्यानं आणि नर्व्हच्या साह्यानं. तर हे करण्यासाठी आणि ह्यांना थांबवण्यासाठी किंवा चांगले मेसेज पास करणं आणि वाईट मेसेजेस थांबवणं याच्यासाठी आपल्याला ड्रग्ज द्यावे लागतात. आणि मग हे ड्रग्ज दॅट बाइंड टू द रिसेप्टर साइट अँड इनहिबिट इट्स नॅचरल फंक्शन आर कॉल्ड अँटागॉनिस्ट. अँटागॉनिस्ट म्हणजे काय, हा एक लॅटिन अमेरिकन शब्द आहे. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे मुख्य, चित्रपटाचा मुख्य हिरो, आणि अँटागॉनिस्ट, अँटी म्हणजे व्हिलन. मग आपल्या शरीरामध्ये चाललेलं कार्य आहे आणि ते कार्य जर थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एखादा व्हिलन शरीरामध्ये सोडावा लागेल. त्याला म्हणतात अँटागॉनिस्ट. अँटागॉनिस्ट म्हणजे व्हिलन. इट विल इनहिबिट द नॅचरल फंक्शन ऑफ आवर मेसेंजर. दीज आर युजफुल व्हेन ब्लॉकिंग ऑफ मेसेजेस इज रिक्वायर्ड. समजा आपल्याला शरीरामधले काही मेसेजेस थांबवायचे, उदाहरणार्थ आपल्याला भूल द्यायची, आपल्याला हातावर ऑपरेशन करायचंय आणि हातावर येणाऱ्या सगळ्या मेसेजेसला आपल्याला थांबवायचंय. मग आपण काय करतो, एक भुलीचं इंजेक्शन हाताजवळ देतो, त्याला लोकल अॅनास्थेशिया असं आपण म्हणतो. म्हणजे लोकल अॅनास्थेशिया दिल्यानंतर काय होतं की हाताच्या त्या भागाला बधीरपणा येतो. बधीरपणा येतो म्हणजे काय होतं की मेंदूपासून दिले जाणारे सगळे संदेश त्या ठिकाणी थांबवलेले असतात. त्या हाताला कुठल्याही प्रकारचा मेसेज मेंदूकडनं दिला जात नाही किंवा पोहोचू दिला जात नाही. हे काम कोण करतं, अँटागॉनिस्ट नावाचे केमिकल कंपाऊंड करतात, त्यांना अँटागॉनिस्ट ड्रग असं आपण म्हणतो. देर आर अदर टाइप्स ऑफ ड्रग्स दॅट मिमिक द नॅचरल मेसेंजर बाय स्विचिंग ऑन द रिसेप्टर, आणि त्यांना ॲगॉनिस्ट म्हणतात. मिमिक करणं म्हणजे काय, आपण मिमिक्री हा शब्द ऐकलेला आहे. मिमिक्रीमध्ये काय होतं की एखादा कलाकार मूळ कलाकाराचा आवाज काढतो, त्याच्या नकला करतो, त्याच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतो. तसं हे जे ॲगॉनिस्ट नावाचे हे जे कंपाऊंड असतात हे तुमच्या मूळ मेसेंजर सारखंच काम करतात, परंतु ते मूळ संदेश देत नाहीत. त्याला प्लासिबो नावाचा एक प्रकार पण असतो. प्लासिबो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर खूप गंभीर आजार झालाय असं वाटायला लागलं, परंतु प्रत्यक्षात तो झालेला नाही,
तर त्याला डॉक्टर काहीतरी पांढऱ्या रंगाच्या गोळ्या देतात. अभ्यास करताना अनेक जणांनी झोप न येण्यासाठी म्हणून काही गोळ्या आणलेल्या असतात. अशी जगात कुठलीही गोळी नाहीये की ज्यामुळे झोप येत नाही, परंतु अशा पांढऱ्या रंगाच्या गोळ्या तयार करून ठेवलेल्या असतात, ज्याला प्लासिबो म्हणतात, की जी घेतल्यानंतर विद्यार्थ्याला असं वाटतं की आता आपल्याला झोप येणार नाही आणि मग खरंच त्याला झोप येत नाही. त्यात त्या गोळीचा काहीही हातभार नसतो. तर अशा प्रकारच्या केमिकल्सना ॲगॉनिस्ट असं म्हणतात. दीज आर युजफुल व्हेन देर इज लॅक ऑफ नॅचरल केमिकल मेसेंजर. म्हणजे जी गोळी अस्तित्वात नाही तशा प्रकारची गोळी तयार करून तुम्हाला देणं, या प्रकाराला ते ॲगॉनिस्ट नावाचा प्रकार असं आपण म्हणू शकतो. आज आपण पाहिलं की ड्रग्सचे कोणते क्लासिफिकेशन्स असतात, ड्रग्सची कशा प्रकारे ऍक्शन चालते, इनहिबिशन म्हणजे काय असतं, आणि शरीरामध्ये वेगवेगळे केमिकल स्ट्रक्चर एकमेकाशी कशा प्रकारे बॉन्डिंग केली जाते, आयोनिक बॉन्डिंग केली जाते, कोव्हॅलंट बॉन्डिंग केली जाते, हायड्रोजन बॉन्डिंग केली जाते, वॅन्डरवॉल ऍक्शन केली जाते. हे सगळं बघितल्यानंतर आता आपण उद्यापासनं शरीरामध्ये केमिकल्सचा कशा प्रकारे बायोलॉजिकल रिएक्शन्स होतात आणि त्याचे काही परिणाम होतात हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. उद्या सकाळी 10:30 वाजता आपण सगळे पुन्हा एकदा जमूया. ओके, थँक्यू.